तिला डोबळं पडलं होतं, डोबळं पडलेलं आहे. ही घडी मार ती घडी मार तरी डोबळं वर येत होतं. देव आतमध्ये उजवं पाऊल देवानं टाकलं. उजवं पाऊल टाकल्याबरोबर ज्या घराला मेण होती, लाकूड होतं मध्ये लावलेलं, बाबळीचं लाकूड वाळलं होतं, त्याला पालवी फुटली होती. कुणाच्या लक्षात आलं नाही. देव कडाडला, ए बेकऱ्या, अरे सोड रे रांडच्या, अरे तुझा परपंचा फटल्याला हाय नव, कुठला डोबळा दाखणार न तू गुंडगीच्या, टाक र म्हणला मी हाय नव. तशी घुमरी खाली टाकली, 3 डोबळं वर आलं. उजव्या पायाखाली 2 दाबलं, एका डाव्या पायाखाली 1 दाबला. अख्खा फाटलेला परपंच देवानं स्वतःच्या पायाखाली, ती अवदसा स्वतःच्या पायाखाली दाबली. देव 2 पायावरती बसला. समद्यानं पाया पडली. देव निघायची आली तेव्हा देवानं सांगितलं, हे लकापा, हे बघ म्हणलं ही झाड आहे नव. तेव्हा सगळे त्या लाकडाकडच्या मिडीकडे बघितलं तर हिरवी गार पालवी त्याला फुटली होती. सांगितलं, हे लकापा, आजपासून दर साल दर वर्षाला या झाडाला पोशाख करायचा आणि इथं भंडारा करायचा. तुला काय कमी पडलं तर वाळू धनगराला विचार. आणि त्या दिवसापासून अक्षय तृतीयेला तिथला भंडारा सुरू झाला. तो आज तागायत चालू. तिथं आता मंदिर उभं केलेलं आहे. आम्ही जाऊन आलोय त्या ठिकाणावर. मंदिर त्या ठिकाणी उभं केलं. आज रात्र गेली, पण त्या रात्री देव झोपलाच नाही. का झोपला नाही? कारण देवाला म्हटले होते, तो रामा बेकरी म्हटला होता की पोट भरायची विद्या आहे, हा लोकांना फसवतो म्हणून देव झोपलाच नाही. सकाळ झाली, देवाने आवाज टाकला, ए गड्या हो, चला रे म्हणला, आता तळ हलवायचा. सगळ्यांनी बांधाबांध सुरू केली. देव बाहेर आला, उभा राहिला. देव सूर्यनारायणाची वाट बघत होता. सूर्यनारायणाची देव वाट बघत होता. कमरावरती हात दिला, काठीला हात लावलेला आहे. काठीला हात लावलेला आहे भगवंतानं. आणि जसं सूर्यनारायणाचं पहिलं किरण पायावर पडल्याबरोबर देव कळला, हे सूर्यनारायणा, अरे मी बाळू धनगर कशा पाय आलो हे तुला ठाव आहे नव. पर हे सूर्यनारायणा, त्या जर ह्या कलियुगामध्ये येऊन त्या फसवणारा धनगर असेल, त्या भोंदूगिरी करत असेल, त्या पोट भरायची त्या करत असेल, तर माझा निकाल लावायला मी तुला अधिकार देतो. या बाळू धनगराचा कसा निकाल लावायचा हे तुझं तू ठरव. तुला मी 2 घटिकाचा येळ देतो. आणि विजा कडाडा लागला. तेव्हा आवाज ठोकला आणि देव सांगू लागला, हे सूर्यनारायणा, तू जर निकाल नाही लावला तर या कलियुगामध्ये बाळू धनगर स्वतःचा निकाल स्वतः लावल. त्या तुला येळ देतोय. विजा कडाडल्या, सोसाट्याचा वारा सुटला, भयान वातावरण झालं. सूर्यनारायण ऐन सकाळच्या 8 वाजता तळपायला लागलेला आहे. आणि वेळेपाठी मागून वेळ चालली. घटिका यंत्र फिरायला लागलं. एक घटिका म्हणजे 24 मिनिटं संपली, दुसरी घटिका सुरू झाली. तसं सूर्य तळपायला लागला. हा म्हणता म्हणता 45 मिनिटं झाली. जोराची वीज कडली. देव उभा आहे तसा, कारण त्याला निकाल घ्यायचा होता सूर्यनारायणाकडून. कमरेवरती हात आहे, हातामध्ये काठी आहे. देव रागाने लाल झालेला आहे. आणि 48 मिनिटं संपायची वेळ आली. दुसरी घटिका संपणार होती. त्या क्षणाला त्या भगवंताने, या सूर्यनारायणानं स्वतःला लपवलं, ढगाच्या आत गेला आणि शिरवळ झालं. देव करायला, हे सूर्यनारायणा, तुझा येळ संपला. अरे माझा निकाल न्याय लावणार, अरे जगाचा न्याय निवाडा करणारा बाळू धनगर, तू काय माझा निकाल लावणार? सगळी माणसं बेबीत चालली होती. लकापा बेकरे समोर उभा होता, खर्च कापायला लागलाय. काय होतंय आता कुणाला ठाऊक नव्हतं. देव करडला, ए लकापा, तुझ्या चुलत्यानं, तुझ्या काकानं मला भोंदू म्हणलं नव. अरे म्या सुया दोर लिंबू नारळ देऊन पोट भरायची इच्छा करतो नव, असं म्हणलं नव. ए लकापा, तुझ्या या चुलत्याच्या हातावर येत्या 6 महिन्याच्या जर सुख नाही दिलं तर कलियुगामध्ये बाळू धनगर नाव करणार नाही. चल रे म्हणला. तडा 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 चालायला सुरुवात केली. निघून गेला गावातून त्या देव. आणि त्या लखापा बेकरे सुद्धा रामा बेकरे देवानं शाप दिला. का? देवाला नाबट शाप दिला. आणि त्याच्या 2च महिन्यामध्ये बायको आजारी पडली, ती मेली, सगळं खानदान संपलं. आज वंशाला दिवा शिल्लक ठेवला नाही. ह्या भगवंतानं नुसतं नाबूद करून टाकले. उन्मत्तालाही शासन करणारा हा देव आहे. आणि जर त्याचं लेकरू म्हणून राहिला
त्याचं चाकर म्हणून राहिला, त्याचं गडी म्हणून राहिला, तर देव कडव सुद्धा उचलून घेतो. हा इतिहास आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे जगाचा मालक कोणी नाही, तुझे चाकर म्हणून जर टाकलं ना, तो अपार कृपा करतो. एवढा मोठा देव आहे. त्या देवाची सुंदर अशी सेवा सर्वांनी करा, अशी सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो. खूप मोठा योग तुम्हाला आलेला आहे. ओळखलं आमचं माझं 9 वाजले, हा 9 वाजले. सर्वांनी सुंदर अशी सेवा करा. त्यांनी आदमापूर बघितलं नाही, त्यांनी आदमापूरला जा, मेतक्याला जावा, हलसीनाथाच्या आप्पाच्या वाडीला जावा, ते वैभव बघा आणि बकऱ्यांची सेवा करा. देव कुठं आहे तर देव बकऱ्यामध्ये आहे. देव तुम्हाला बकऱ्यात भेटल्याशिवाय राहणार नाही. त्या बकऱ्यांची सुंदर अशी सेवा करा. या कार्याला सर्वांनी सहकार्य करा, सर्वांनी हातभार लावा आणि हे कार्य सर्वांनी चालू ठेवा. खूप सुंदर असा योग या भूमीला आलेला आहे. पुन्हा एकदा संयोजक आयोजक तुम्हा सगळ्यांना खरंच अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे. जाता जाता एक सांगणं आहे, जीवनामध्ये देवाचा उपकार, संतांचा उपकार, आईबापाचा उपकार कधी विसरायचं नाही. जेवताना या शेतकऱ्याचा आभार मानायला विसरू नका आणि झोप घेताना माझ्या सैनिकांचा आभार मानायला विसरू नका. धर्म टिकला तर तुम्ही आम्ही टिकू, नाही तर तुमचा आमचाही पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. येणारा काळ भयंकर युद्ध घेऊन येणार आहे. तुम्ही आम्ही लढाईसाठी तयार राहिलं पाहिजे. घराघरामध्ये लढाईसाठी आपण तयार राहिलं पाहिजे. आपापल्या मोर्चावरती, आपापल्या जागेवरती आपण देशासाठी, धर्मासाठी लढलं पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणून आपण धर्माचं, देशाचं रक्षण करण्यासाठी तत्पर राहिलं पाहिजे. आता हा काळ तुम्हाला आम्हाला जगू देणार नाही. म्हणून सर्वांनी देशाचा, धर्माचा अभिमान बाळगा. जगताना जाण आणि भान ठेवा. मुलींची गर्भामध्ये हत्या करू नका, अत्याचार करू नका. बोल नका, इथं बोल नका ना, जरा 10 मिनिटं थांबा की जरा, बंद करते माहिती, बोल नका. सर्वांनी देशासाठी, धर्मासाठी जगा, जाण आणि भान ठेवा. मुलींची गर्भामध्ये हत्या करू नका. साक्षात हा दुर्गेचा अवतार आहे. एका बाजूला नवरात्रीला आम्ही दुर्गेची पूजा करतो आणि एका बाजूला आम्ही अत्याचार करतो. या कलियुगामध्ये आता सुद्धा महिषासूर आहे. हे माझ्या ताईंनो, घराघरामध्ये दुर्गा घडली पाहिजे, घराघरामध्ये महिषासूर मर्दिनी घडली पाहिजे. तरच ह्या महिषासुराचा वध होईल आणि टिचून मारली पाहिजे. अजिबात काही त्याची भीती तुम्ही घेऊ नका. जगताना जाण आणि भान ठेवा. झालेली सेवा माझ्या भगवंताच्या, माझ्या मामांच्या चरणावरती अर्पण करतो. म्हणजे गुरुमौली भगवान ढोणे महाराजांच्या चरणावरती अर्पण करतो. मी महाराज नाही, मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकार नाही, मी शास्त्राचा अभ्यासक नाही. कृपया माझ्या पाया पडू नका. पाया त्या भगवंताच्या पडा, महाराजांच्या पडा. मी त्या मामाचा गडी, या गड्याच्या पाया पडू नका. तुम्ही पाया पडाल, आमच्या अंगठाराला खत पाणी घाल, मला गड्याच्या ठिकाणीच आयुष्यभर राहू द्या, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. तेवी मी जे जे बोलिले ते प्रभू तुमचे शिकविले, मनोनी अवधारी जे आपले आपण देवा. गणेश्वर माऊली, तुकाराम 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 खाली बसा, खाली बसा, तुकाराम 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 खाली बसा. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कोणी वेणी मागुडी हरी करा क्षमा नाही विचारी माझे कर तुका
एकदा जोरात मामांचा जयघोष करायचा आहे, दुपारी जेवल्यासारखं. आता परत जेवण आहे आपल्याला. अखल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न आत्मापूर निवासी श्रीमंत बाळू मामा